सांगली शहरामध्ये ओला कंपनीच्या टू व्हीलर ज्या गाड्या आहेत की बॅटरीवरच्या या इलेक्ट्रिक बाईकचं इथं मेंटेनन्स करायचं त्यांचं वर्कशॉप आहे. ह्याला कुठे नाही बोर्ड बीड काही नाही, कुठेही कायदा नाही, काही नाही. माझा मित्र राजकुमार भंडारे आहे, त्याची गाडी इथं आलेली आहे सुमारे 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी आलेली आहे. आपण या वर्कशॉपची परिस्थिती बघा. ही परिस्थिती जर बघितली तर ओला कंपनी किती बेफिकीर कंपनी, देव देतोय पण खायला नाही येत नाही अशातलाच प्रकार आहे की ही ओला कंपनीच्या गाड्या जर बघितल्या तर सांगली आणि सांगलीच्या परिसरामधून आलेल्या ह्या मेंटेनन्सला लावलेल्या शेकडो गाड्या, या शेकडो गाड्या इथं जशा आहेत या गाड्या विकल्या जातात पण मेंटेनन्स होत नाही आणि ग्राहकाला 5-5 महिने 6-6 महिने परिणामी काय कायांना वर्ष थांबावं लागलं. मग गाड्या खरेदी करायच्याच कशासाठी? कंपनीला एवढी अक्कल पाहिजे आहे. तुम्ही गाड्या विकता पण त्याला रिपेअरी करायची जबाबदारी जी आहे ती तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि यांना परमिशन देणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचे पण कर्तव्य आहे की या लोकांना कुठंतरी बंधनात आणलं पाहिजे. गाडी घेस तोपर्यंत गोड बोलता आणि गाडी घेतल्यानंतर तुमची दादागिरी जणू काय तुम्ही ठगे असल्यागत बोलता. तर या ओला कंपनीच्या मालकाला मी सांगतो रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून, तुम्हाला गाड्या मेंटेनन्स करता येत नसतील तर गाड्या विक्री बंद करा. आणि जनतेला पण मी सांगतो, जर ही ओला कंपनी गाड्या मेंटेनन्स करून देत नसतील, यांच्या गाड्या दारात पेटवा म्हणतात, अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही गाड्या घेताच कशा? तर गाड्या घेऊन तुम्ही फसू नका आणि फसलात तर बोंबलत बसू नका, असं मी तुम्हाला जनतेला सुद्धा मी विनंती करतोय. अशा गाड्या इथं पडलेल्या आहेत. मी गोव्यामधली सुद्धा माहिती घेतली तर गोव्याला एकाच ठिकाणी सुमारे 800 गाड्या बसून आहेत, उन्हात आहेत, अशा ओपन जागेवर आहेत म्हणे. हजारो गाड्या जर एका ठिकाणी असतील तर ओला कंपनीच्या मालकाला मी सांगतो, देवानं तुम्हाला धंदा दिलाय पण धंदा करायचं तुम्हाला कळत नाही, तुम्हाला समजत नाही. देव देऊन बघतो आणि देव घेऊन पण बघतो. जसं तुम्ही ग्राहकाची बर्बादी करताय तशी एक वेळ ओला कंपनीच्या मालकाची पण बर्बादी होईल. त्यामुळे याचा विचार करा आणि सेवा देण्याची कामगिरी चालू करा. अशीच मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.